पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात शिवसेना आढावा बैठकीत दुरावा बघायला मिळालाय। संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांनी आजूबाजूला बसूनही एकमेकांसोबत बोलणं टाळलं असल्याचं पाहायला मिळत आहे। संजय शिरसाट व्यासपीठावर आल्यानंतर इतर आमदारांनी हस्तांदोलन केलं, मात्र आमदार सत्तार आणि शिरसाट यांनी हस्तांदोलन करणं टाळलं असल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली। या बैठकीत महायुतीतील दोन बड्या नेत्यांमधील कोल्ड वॉर चव्हाट्यावर आलाय। या बैठकीत चर्चा रंगली ती संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यातील दुराव्याची। व्यासपीठावर शेजारी बसूनही या दोन्ही नेत्यांमध्ये संवादच झाला नाही। दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करणं सुद्धा टाळलं। पालकमंत्री संजय शिरसाट जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा उपस्थितांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलं आणि हस्तांदोलन केलं। मात्र समोरच व्यासपीठावर बसलेल्या अब्दुल सत्तार यांनी शिरसाट यांच्याशी हस्तांदोलन करणं स्पष्टपणे टाळलं। एवढंच नाही तर बैठक सुरू असताना दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारीच बसले होते, पण संपूर्ण वेळ दोघं एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत। दोघांमधील वाद जुनाच आहे। मागील सरकारच्या काळात सत्तारांच्या हस्तक्षेपामुळे शिरसाटांना मंत्रिपद मिळालं नाही असे आरोप झाले होते। विधानसभा निवडणुकीच्या काळातही दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका पाहायला मिळाली होती। दरम्यान दोन्ही नेत्यांबाबत श्रीकांत शिंदेंना विचारलं असता त्यांनी प्रश्नाला बगल दिली।